छान आहे, मस्त आहे. Guys, the first bite was awesome. The OG vada pav of Pachpakadi. तर नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आपण एक नवीन चॅनल खोलतो ज्याचं नाव आहे उत्सुक कुठे पण. नवीन चॅनल आहे जिथे ग्रुप कॉन्टेंट पण येणार आहे. आपली आज खायला कुठे ही नवीन सिरीज आजपासून चालू आहे, ती सुद्धा तिथे तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही नक्की त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या भावाच्या चॅनलला पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचं सगळं काय असेल ते आपल्याला पूर्वा सांगेल. प्लीज पूर्वा, आपल्या प्रेक्षकांना सांग काय काय असेल ते. हॅलो, मी पूर्वा. आपण या सिरीज मध्ये ठाण्यातले फेमस आणि बेस्ट खाण्याचे स्पॉट्स एक्सप्लोअर करणार आहोत. आणि या चॅनल वरती तुम्हाला आमची धमाल बघायला मिळणार. आय होप तुम्हाला हा चॅनल आवडेल आणि आमचं कॉन्टेंट आवडेल. मी आता यासाठी पुढे आमच्या नवीन अजून एका ग्रुप मेंबरला बोलवतीये, मैथिली. हॅलो गाईज. नाही बोल ना. सो आम्ही हे नवीन चॅनल आम्ही सुरू करतोय आणि आमचा ग्रुप आय होप तुम्हाला एंटरटेन करत राहील आणि करेल. आणि आय इंट्रोड्यूस आमचा आणखीन एक मेंबर जो कॅमेऱ्याच्या मागे आहे. प्लीज. आणि गाईज त्याचं नाव आहे सॉरी आणि गाईज त्याचं नाव आहे सुमित. आणि तो आपल्याला कॅमेरामध्ये पण मदत करा आणि तो आमच्या सोबतच असणार आहे. तो आमचा ग्रुप मेंबरच आहे, पण आमच्याकडे आता कॅमेरा पकडायला कोण नाही म्हणून त्याला उभं केलं. सो तू हाताना डायरेक्ट. तर मित्रांनो, तुम्ही सिनेमॅटिक मध्ये बघितलं असेल आपला वडापाव आहे आणि दादाने आपल्याला भजी सुद्धा दिली आहे. काय माहिती कुठलं प्रेम आलंय, बघू आता खाऊन. पूर्वा प्लीज टेस्ट. हे चटणी मस्त आहे. ह्या वडापाव सोबत आपल्याला ठेचा आणि ही आय गेस बेसनची चटणी आहे ती मिळते. आपण ट्राय करून बघूया. सो छान होते. तर गाईज हा वडापाव खरं तर असा नसतो खायचा. हा वडा वेगळा आणि पाव वेगळा असा खायचा असतो. पण आता आम्हाला जास्ती भूक नाहीये, आम्हाला अजून 4 ठिकाणी जायचंय. आम्ही हा वडापाव असाच ट्राय करतो, बघू कसा लागतो. आधी वडा खाऊया का थोडासा. वडा टेस्ट करू ना. आपल्याला वडापाव मधला वडा मेन आहे, पावापेक्षा वडा मेन असतो. हाऊ इज इट? बेसन थोडं म्हणजे हे आपलं कवर असतं ना, हे मस्त एकदम पातळ आहे आणि भाजी पण मस्त शिजली आहे. आणि खरं हा वडापावला स्वाद येते तर चटणीमुळे. ठेचा तुम्हाला खायचा खाऊ, मला भीती वाटते बा ठेचा खायला. मी खाईल, आम्ही खातो थोडा. मी हा वडापाव डिप करून खाणार आहे. सो ऑब्विस मी तिखट खाते म्हणून ठेचा इज माय फर्स्ट प्रायोरिटी. छान आहे, स्पायसी आहे जसं मला आवडतं. ऍब्सोल्युटली नाईस. वडापाव सगळ्यांना खाऊन येते, आपण नंतर रेटिंग देऊ. Yes, yes. बघू या वडापावला कुठला स्टार भेटतोय ते. ते मॅम. तुझं खाऊन जर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. कसा वाटला तुला? सुंदर, अप्रतिम, अतिउत्तम. तर आता आपण आपल्या कॅमेरामॅनला टेस्ट करायला देऊया. 2 मिनिटात. माईक द्या तो. ती पोट खराब असला तरी ठेचाही मस्ट. बिग बाईट. हाऊ इज इट? जसं अथर्व बोलला, बेसनची लेअर खूप कमी आहे आणि टेस्टला खूप भारी. मस्ट आहे. तर मंडळी, हा वडापाव आहे राजमाता वडापाव. तो ठाण्यातील सर्वात जुना वडापाव आहे. आणि ह्या वडापावची बाकीची माहिती पुरवली नाही का,
नाही, बादशाह माहिती सांगेल ती. आता 2 मिनिटापूर्वी तिने सांगितलं मला, म्हणून बघा काय सांगते ते. माझ्या बाबांचे आणि हिच्या बाबांचे दोघे स्कूल फ्रेंड्स होते. त्यांचं खूप नॉस्टॅल्जिक इमोशन्स या प्लेसला आहेत. ते शाळेतून सुटून इथे वडापाव खायला यायचे तेव्हा काहीतरी 1 का 2 रुपयाला वडापाव मिळायचा. म्हणजे एवढी जुनी जागा आहे आणि आता तोच वडापाव आय गेस 20-25 रुपीजला मिळतो. 25 रुपीज. 25 रुपीज, येस. तर छान आहे टोटल सगळ्यात जुना वडापाव. आणि आपण स्टार्टिंगला बोललो जसं आपण या वडापावला रेटिंग स्टार मध्ये देणार आहे, म्हणजे सगळ्या वडापावला. तर आपण आधी पूर्वाला विचारू, ह्या म्हणजे आता खाल्लेल्या वडापावची रेटिंग काय आहे तिची? आमची स्टार सिस्टीम अशी आहे की सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड असे 4 स्टार्स आहेत. पर्सनली हा, तर पर्सनली आम्ही रेट करणार आहोत कारण प्रत्येकाचे चॉईसेस वेगळे आहेत. तर मी या वडापावला प्लॅटिनम स्टार देतेय कारण खरंच छान आहे. एव्हरीथिंग इज गुड ओव्हरऑल. मी आता मैथिलीला विचारते ती कोणता स्टार देते. सो गाईज मी पण प्लॅटिनम देणार. खूप मस्त आहे वडापाव. बट ठीक आहे, मला प्लॅटिनम द्यायची. तर माझं पण मला गोल्ड वाटतो. ओल्ड इज गोल्ड म्हणून मी गोल्ड दिलाय. पण वडापाव गोल्ड, मला गोल्डच द्यायचं, बाकी मला काय बोलायचं नाही. मला आवडलाय वडापाव, अजून वडापाव टेस्ट करायचे म्हणून मी वडापावला गोल्ड दिलाय. बाकी पुढे भेटू. मंडळी, आपण आलोय गजानन वडापावला. हे ठाण्यातला दुसरं नाही, हे सर्वात सुप्रसिद्ध वडापाव सेंटर आहे. तुम्ही बघू शकता सिनेमॅटिक मध्ये कसलं त्याला हे वडापाव सेंटर 1978 सालापासून चालू आहे. माझ्या पप्पांचा जन्म 1975 झाला. 3 वर्षानंतर हा वडापाव सेंटर चालू झालाय. तेव्हापासून आजपर्यंत नॉन स्टॉप ह्यांचं नाव मोठ्याच्या मोठंच होत चाललंय. बाकीची माहिती तुम्हाला पूर्वा देईल. सो गाईज, आपल्यासोबत मगाशी मैथिली होती. ती ड्यू टू सम रिझन्स फर्दर कंटिन्यू नाही करू शकत आहे. तर आपल्याकडे आपला अजून एक ग्रुप मेंबर जॉईन झालाय, जान्हवी. आता आपण हा वडापाव टेस्ट करूया. दाखवशील का ते? तर मित्रांनो, हा वडापाव असाच खायचा असो जसा ही खाते. वडा आणि पाव असा चुरून, म्हणजे चुरून नंदा म्हणता येणार, असं मस्तपैकी खरडा लावलाय आणि असं बेसनाची चटणी लावली आणि अशी खाल्ले. एकदम बादशी, एकदम भारी दिसते. एकदम अप्रतिम सुप्रसिद्ध वडापाव गजानन वडापाव. वडापाव खूप छान आहे. फक्त त्या वड्याचं जे काही बेसनचं कव्हरिंग आहे ते थोडं जाड असतं म्हणून मला ह्याचा वडा नाही आवडत. पण चटणी, ठेचा आणि पाव ऍब्सोल्युटली अमेझिंग कॉम्बिनेशन. मस्ट ट्राय. नक्की विजिट करा. तर गाईस, तुम्ही बघू शकताय वड्याचं आवरण खूप जाड आहे, म्हणजे असं. आणि तुम्ही बाकीचं तिकडचं बघितलं तेव्हा असं छोटं होतं, जाड आहे. आज सुरुवात होती है गाइस. गुड नाईस. मला तर वडा पण आवडतो इकडचा. तर आपण आता या वडापावला रेटिंग देऊया. मी या वडापावला गोल्ड रेटिंग देते कारण त्याचं आवरण जे बेसनाचं आहे ते खूप जाड आहे. बाकी सगळं ठीक आहे. सो गोल्ड स्टार. मी पण गोल्डच देईन. चांगलं होतं पण एवढं म्हणजे राजमाता मला जास्त आवडतं गजानन पेक्षा. सो मग गोल्ड. आयटम पण गोल्डच आहे कारण चटणी पण गोल्ड सारखी गोल्ड. अरेच माझे 5 जोक असतात ते, सॉरी, माफ करा. तुम्हाला 2 वडापावला कुठला वडापाव चांगला वाटतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आज आपण भेटू डायरेक्ट पुढच्या वडापाव सेंटरला. सो गाईज, आपण आपल्या थर्ड स्पॉट वरती आलोय. दॅट इज आपटे जोशी वडापाव. हे पाचपखाडीत आहे, SES शाळेच्या जवळ.
ह्याचा खूप फ्रँचायझेस म्हणू शकतो किंवा ह्यांच्या खूप गाड्या मध्ये मधल्या सीट्स मध्ये लागलेल्या असतात आणि हे 1991 पासून सुरू आहे. लेट्स सी, आपण टेस्ट करूया आणि आपण रिव्ह्यू देऊया. गाईज मगाशी खाऊन झालाय वडापाव, पण माईक सुरू नसल्यामुळे आम्ही पुन्हा रिटेक घेतोय. छान आहे. मी काय बोलायला विसरले, पण मी पुन्हा बोलते. बेसनचं आवरण पातळ आहे, भाजी बटाट्याची घरगुती वाटते आणि 3 चटण्या आहेत. आय गेस ठेचा आहे, सुकी चटणी आणि गोड चटणी आहे. ज्याच्याने टेस्टी आणि छान आहे. ओव्हरऑल नाईस. मी ह्याला प्लॅटिनम स्टार देते, इतका भारी आहे. कसा वाटला वडापाव? आपण तिला थोडा वेळ देऊया खाण्यासाठी. छान आहे, मस्त आहे, फ्लेवरफुल आहे. म्हणजे गजाननचा वॉज नॉट दॅट गुड, पण हा छान आहे, मला आवडला. प्लॅटिनम. खरंच चांगला वडापाव आहे. जशी पूर्वा बोलली, घरातली भाजीच वाटते. खरं मम्मी अशीच भाजी करते घरात पण. आणि मी बघू शकता, खरं एकदम तुम्ही मगाशी बेसन बघितलं असेल, तर ह्याचं बेसन पण थोडं जाड आहे, पण दॅट मच त्याच्या एवढं नाही गजानन एवढं. बट इट्स व्हेरी नाईस. 3 चटणीमुळे खूप चांगला प्रतिसाद येतो. आणि आपला पुढचा वडापाव सेंटर पण 3 चटणीवालाच आहे. आपण आता पुढच्या वडापावला जाऊ. तर जान्हवीला आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे. आहे ना. हा, तर हा वडा खूप छान आहे. म्हणजे राजमाता आणि गजाननची चटणी आणि पाव आणि इकडचा वडा असा घेऊन गेलो ना, तर बेस्ट. लाईक तो कॉम्बिनेशनच खूप छान असा कॉम्बो होईल, मस्तपैकी. एकदम नाईस नाईस. हॅलो गाईज, आय एम बॅक. मी पहिल्या वडापावला होते, जेव्हा आम्ही सगळ्यांनी रेटिंग दिली. आता मी लास्ट वडापावला आली आहे, काही इश्यूजमुळे, पर्सनल इश्यूजमुळे. सो नाव आम्ही आता आहोत म्हात्रे वडापावच्या इथे. हे जे पाचपकाडी डीमार्ट रेडी आहे तिथे लोकेटेड आहे. सो नाव वी विल रेट दिस वडापाव. सो गाईज, बाकीच्या सगळ्या वडापावला मी नव्हते. आता शेवटचा वडापाव वेळेला मी खाणार. वडापाव खायचा आहे. वडापाव खूप गरम आहे, वाफ निघते वडापाव मधून, ऍज यू कॅन सी. वाफ येते वडापाव मधून. गाईज, द फर्स्ट बाईट वॉज ऑसम. द ओजी वडापाव ऑफ पाचपकाडीकर्स. रेटिंग मी ह्याला गोल्ड देईन. ओजी बोलून गोल्ड. आपण ट्राय करतोय सिरीजचा लास्ट वडापाव या पार्ट मधला. हा म्हात्रे वडापाव आहे. लेट्स ट्राय. गरम आहे खूप, मला गरम गोष्टी आवडत नाही, बट ठीक आहे. ओजी, जसं मैथिली बोलली, चटणी अमेझिंग. गरम असल्यामुळे एक्स्ट्रीमली मस्त चव लागते त्याची. रेटिंग प्लॅटिनम. माझा फेवरेट आहे म्हात्रेचा वडापाव. मला दुसरीकडचा कुठला वडापाव नाही आवडत. एक राजमाता, दुसरा म्हात्रे, हे दोनच वडापाव आवडतात. आणि एकदम फ्लेवरफुल आहे, स्पाइसेस एकदम परफेक्ट आहेत. चटणीमुळे तो बॅलन्स खूप छान छान येतोय. बस माझ्यासाठी रेटिंग म्हणजे डायमंड. ओके. आता काढलं तव्यातून नाही काय कढईतून. सगळे बघतायत आपल्याकडे. गाईस, हा वडापाव आहे ना, मी लहान असल्यापासून, म्हणजे माझा तर जन्म 2006 आहे, त्याच्या आधीपासून 6 वर्ष आधीपासून हा वडापाव चालू झालाय.
त्याची कन्सिस्टन्सी अजून तशीच आहे, तसाच वडापाव आहे. आता हा फक्त फेमस आहे 3 चटणीचा वडापाव म्हणून ठाण्यामध्ये. आणि ह्या वडापावची रेटिंग आहे माझ्यासाठी डायमंड. बादशाह रे बबनीस वडापाव आहे. आय लव्ह दिस वडापाव. सो गाईज, आपण या सिरीजच्या पहिल्या एपिसोडचा शेवट म्हात्रे वडापावने केला आणि आम्ही सगळ्यांनीच रिव्ह्यूज दिलेत त्याचे, तुम्ही पाहिलेच असाल या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला असा अजून कॉन्टेंट बघायचं असेल तर लेट अस नो इन द कॉमेंट सेक्शन. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या, ज्याच्याने आम्हाला अजून अशा व्हिडिओज करायला मोटिवेशन मिळेल. आणि आमच्या या नवीन चॅनलला, आमच्या ज्या चॅनलचं नाव आहे उठ सूट कुठे पण, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सी यू सून, बाय.